रिक्षा पासिंगचा दंड आमच्या मुंडक्यावर जो लावलाय तो आम्ही भरणार नाही म्हणून कोल्हापूर शहरातल्या 19 संघटना एकत्र आल्या। शासनाला आम्ही ठणकावून सांगितलंय की आम्ही हा दंड भरणार नाही। याचं कारण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। कोल्हापुरामध्ये लायसन्सच्या प्रामाणिकपणे सर्व टॅक्स इन्शुरन्स भरलेल्या एक 8-9 हजार रिक्षा आहेत आणि या पोलीस आणि RTOच्या मदतीनं कोल्हापुरामध्ये 6-7 हजार रिक्षा ह्या बेकायदेशीर आहेत, ज्यांना टॅक्स नाही, इन्शुरन्स नाही, कागदपत्र नाहीत आणि यांच्यामुळं आमचा धंदा संपलाय। जिथं 1000-1500 रुपये धंदा व्हायला पाहिजे तिथं जेमतेम दिवसाला 12 तास काम करून 400-500 धंदा होतो। 500वर आमचं कुटुंब जगू शकत नाही। अरे 500 रुपयावर मी माझ्या घरातल्या लोकांना खायला घालत असेल तर मी शासनाचा पैसा का भरावा, म्हणून आजचा आमचा हा संप आहे। कोल्हापुरातल्या सर्व संघटना एकत्र आलेल्या आहोत आणि आम्ही पण केला आहे। आम्ही आव्हान दिलं आहे शासनाला की तुम्हाला मुख्यमंत्र्याला कोल्हापुरात यायचं असेल तर हे सगळं माफ करून कोल्हापुरात आलं पाहिजे, नाहीतर मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर त्याच्या नकाशातून विसरून जावं। आम्ही मुख्यमंत्र्याला जोपर्यंत ह्याचा मार्ग निघत नाही तोपर्यंत रिक्षा चालक कोल्हापुरात या मुख्यमंत्र्याला पाय ठेवू देणार नाही। किती रिक्षा सहभागी झाले यामध्ये आणि कधीपर्यंत संपणार आहे? 9000 पेक्षा जास्त कोल्हापुरातल्या सर्व तमाम रिक्षा चालक हे बंद झालेले आहेत। आम्ही बंद केल्यामुळं 2 नंबर रिक्षा चालकांना सुद्धा बंद करणं भाग पडलेलं आहे। आमच्या मागण्या या रास्त न्यायाच्या आहेत।